अमरावतीच्या शुक्रवार बाजार परिसरातील देवानंद ठाकरे खून प्रकरणाचा फ्रेजरपुरा पोलिसांनी उलगडा केला आहे। 13 ऑगस्टच्या रात्री घडलेल्या या हत्येचा तपास करताना खुनामागील वादाचे कारण आणि संबंधित आरोपींची भूमिका समोर आली आहे। पोलिसांच्या तपासानुसार भंगार व्यसनाच्या कामातील भागीदारीवरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले आहे। फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 13 ऑगस्ट रोजी रात्री देवानंद ठाकरे यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती। या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी घटनाक्रमाबाबत महत्त्वाची माहिती निष्पन्न केली आहे। मयत देवानंद ठाकरे मागील काही काळापासून जावेद नावाच्या भंगार व्यावसायिकाकडे रिक्षा किंवा कटल्याच्या माध्यमातून भंगार बेचण्याचे काम करीत होते। त्याच ठिकाणी विठ्ठल उर्फ नरेश धुर्वे देखील कामावर आला होता। यामुळे भंगार बेचणाऱ्या इतर व्यक्तींच्या वाट्याला येणारी भागीदारी कमी होत असल्याने देवानंद आणि इतरांचा विठ्ठल उर्फ नरेश सोबत वाद होत असल्याचे तपासात समोर आलेत। काही दिवसांपूर्वी याच वादातून विठ्ठल उर्फ नरेश कामाच्या ठिकाणी कुऱ्हाड घेऊन आल्याचेही तपासात निष्पन्न झाले होते। त्यावेळी भंगार व्यावसायिक जावेदने त्याच्याकडून कुऱ्हाड काढून घेत त्याला समज दिली होती। 13 ऑगस्टच्या रात्री दारू पिऊन जेवण झाल्यानंतर पुन्हा वाद झाला। या वादातून विठ्ठल उर्फ नरेश धुर्वे याने देवानंद याच्या डोक्यात दगड मारल्याचा आणि कटरने गंभीर मारहाण केल्याचा पोलिसांचा तपास आहे। यानंतर देवानंद जमिनीवर पडल्यानंतर कैलास साहेबराव राऊत आणि मनीष बिरजू लांजेवार यांनी त्यांच्या पोटावर आणि पाठीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तपासात समोर आले आहेत। देवानंद यांची हालचाल बंद होईपर्यंत मारहाण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। त्यानंतर प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून कैलास आणि विठ्ठल उर्फ नरेश यांनी देवानंद यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीला देवानंद यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। या प्रकरणात कैलास आणि विठ्ठल उर्फ नरेश याच्याकडून घटनाक्रमाबाबत महत्त्वाची माहिती मिळाली असून त्याची घटनास्थळ साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय व शवविच्छेदन अहवाल आणि उपलब्ध भौतिक पुराव्यांच्या आधारे पडताळणी केली जात आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रेजरपुरा पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत प्रकरणाचा उलगडा केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। शुक्रवार बाजारातील देवानंद ठाकरे खून प्रकरणात पोलिसांच्या तपासातून वादाचे कारण आणि आरोपींची कथित भूमिका समोर आली आहे। उपलब्ध पुरावे आणि वैद्यकीय अहवालांच्या आधारे पुढील तपास व कायदेशीर कारवाई फ्रेजरपुरा पोलिसांकडून सुरू आहे।